खान सर बिहारची राजधानी पटना इथे स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे प्रसिद्ध शिक्षक सध्या खान सर चर्चेत आहेत ते एका वादामुळे 2 जूनच्या रात्री पटनातल्या खान सरांच्या इन्स्टिट्यूटवर काही लोकांनी हल्ला केला। त्या दरम्यान गोळीबारही झाला। खान सरांनी या हल्ल्यासाठी पटनातल्याच ज्ञानबिंदू कोचिंगला जबाबदार धरलं। या प्रकरणी ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन सर यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल झाला। पोलिसांनी रोशन सरांना अटकही केली, पण तपासात समोर आलं की या घटनेदरम्यान जो गोळीबार झाला तो खान सरांच्याच बॉडीगार्ड्सने केला होता। त्या बॉडीगार्ड्सना खान सरांनीच गोळीबाराचे आदेश दिले होते, त्यामुळे खान सरांवरही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी खान सरांविरुद्ध एफआयआर दाखल केला। त्यांना अटकही होणार होती, पण पटनाच्या न्यायालयानं अटकेला स्थगिती दिली। हे प्रकरण इथे संपणार असं वाटत असतानाच आता यात फार मोठी घडामोड घडलीये। रविवारी 14 जूनला रोशन सरांचे भाऊ प्रिन्स याचा नेपाळमध्ये अचानक मृत्यू झाला। त्याचा मृतदेह तिथल्या एका हॉटेलमध्ये सापडला। प्रिन्स याच्या डोळ्यावर जखमेच्या खुणा आहेत। या प्रकरणी रोशन सरांनी जो आरोप केलाय तो अत्यंत धक्कादायक आहे। रोशन सरांचा आरोप आहे की त्यांच्या भावाची हत्या झाली असून यामागे खान सरांचा हात आहे। यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय। नक्की घडलंय काय? रोशन सरांच्या भावाचा नेपाळमध्ये मृत्यू कसा झाला? या प्रकरणी खान सरांवरती काय आरोप होत आहेत? या आरोपांवर खान सरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? सगळा विषय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते सांगते। तर 2 जूनच्या घटनेनंतर खान सरांनी ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केला होता। या एफआयआर मध्ये रोशन आनंद यांचा लहान भाऊ प्रिन्स यादव याचं सुद्धा आरोपी म्हणून नाव होतं। बिहार पोलिसांनी रोशन सरांना 3 जून रोजी अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं, पण प्रिन्स काही हाती लागला नाही। दावा आहे की प्रिन्स यादव अटकेच्या भीतीमुळे नेपाळला पळून गेला होता। तो त्याच्या 6-7 मित्रांसोबत मागच्या काही दिवसांपासून नेपाळमध्येच राहत होता। पण रविवारी 14 जूनच्या सकाळी नेपाळमधून धक्कादायक बातमी आली। झालं असं की 13 जूनच्या रात्री नेपाळच्या बिराटनगर इथल्या एका हॉटेलमध्ये प्रिन्स यादवचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला। दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार प्रिन्सच्या डोळ्यावरती जखमेच्या खुणा आहेत। त्याच्या शरीरात विष सापडल्याचा दावाही केला जातोय। घटनेची माहिती मिळताच नेपाळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार प्रिन्सला फिट्सचा त्रास होता आणि तो त्यासाठी औषधे घेत होता। पोलिसांनी त्याच्या खोलीतून या रोगाची औषधही जप्त केली आहेत। या प्रकरणी प्रिन्स यादवच्या एका मित्राचं वक्तव्य समोर आलंय। तो म्हणाला की प्रिन्सला एन्झायटी आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे आधीपासूनच औषधं सुरू होती। त्यानं काही काळ औषधं घेणं थांबवलं होतं, पण अलीकडेच औषधं पुन्हा सुरू केली होती। त्याची तब्येत चांगली होती। ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्या दिवशीही त्यानं औषध घेतलं होतं आणि तो शांतपणे झोपायला गेला होता। आम्ही त्याला तिथेच ठेवून बाहेर गेलो होतो। तितक्यात एका मित्राचा फोन आला की प्रिन्सची तब्येत ठीक वाटत नाहीये। आम्ही परत आलो तेव्हा प्रिन्सला श्वास घ्यायला त्रास होत होता। आम्ही त्याला तातडीनं दवाखान्यात नेलं, पण त्याचा मृत्यू झाला असं प्रिन्सच्या मित्रानं सांगितलंय। काही रिपोर्ट्सनुसार प्रिन्स यादवचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचीही शक्यता आहे। या घटनेनंतर नेपाळ पोलिसांनी प्रिन्स सोबत हॉटेलमध्ये राहणाऱ्या त्याच्या 5 साथीदारांना ताब्यात घेतलं। पोलीस त्या सर्वांची चौकशी करतायत। ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद हे मूळचे बिहारच्या सहरसा जिल्ह्यातले आहेत। ते पटनामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून कोचिंग क्लासेस चालवत आहेत। त्यांचा लहान भाऊ प्रिन्स यादव हा कोचिंग क्लासच्या रोजच्या कामकाजाची आणि मॅनेजमेंटची जबाबदारी सांभाळत होता। इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रिन्सवर 2021 मध्येही खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला केल्याचा आरोप होता। आता पुन्हा त्याच्यावरती हा आरोप झाला, पण यावेळी त्याचा थेट मृतदेह सापडला। यामुळे वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत। आता या प्रकरणी रोशन सरांनी खान सरांवरती काय आरोप केलेत ते पाहू। रविवारी प्रिन्स यादवच्या मृत्यूची बातमी समोर आली। त्यानंतर त्याच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहण्यासाठी सोमवारी रोशन सरांना तुरुंगातून जामीन मंजूर झाला। जेलमधून बाहेर येताच रोशन सरांनी खान सरांवर अत्यंत गंभीर असे आरोप केले। त्यांनी आरोप केला की प्रिन्स यादवची हत्या झाली आहे। त्यांनी यासाठी थेट खान सरांना जबाबदार धरलं। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रोशन सर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की फैजल खान उर्फ खान सर आणि किसान कोल्ड स्टोअरचे मालक RS प्रसाद यांनी मिळून माझ्या भावाची हत्या करण्याचा कट रचला होता। मी मोकळा होतो तेव्हा माझ्या भावाला काहीच झालं नाही, पण मी तुरुंगात जाताच माझ्या भावाची हत्या करण्यात आली। हे मोठं कारस्थान आहे।
फैजल खान फार खोटं बोलतात असा आरोप रोशन सरांनी केलाय. रोशन आनंद यांनी खान सरांच्या नार्को टेस्टचीही मागणी केली आहे. ते म्हणाले की फैजल खान आधी माझ्यावर गोळीबाराचा आरोप करत होते, पण जेव्हा व्हिडिओ समोर आला तेव्हा त्यांनीच तो गोळीबार केल्याचं उघड झालं. आताही ते खोटं बोलतायत. माझा सरकार आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. फैजल खानची नार्को टेस्ट व्हायला हवी अशी मागणी रोशन सरांनी केली आहे. रोशन आनंद यांनी आरोप केलाय की तुरुंगात असताना त्यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. तुरुंगात माझ्यावर दबाव टाकण्यात आला, मला तडजोड करायला सांगण्यात आलं. जर मी तडजोड केली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही मला देण्यात आली असा दावा रोशन सरांनी केलाय. या सगळ्या प्रकरणावरती खान सरांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. खान सरांनी एक व्हिडिओ मेसेज जाहीर केला ज्यात ते भावूक झालेले दिसतात. त्यांनी स्पष्ट केलं की प्रिन्स यादवची कोणीही हत्या केली नाही. खान सरांचं म्हणणं आहे की प्रिन्स यादव त्यांचा जवळचा मित्र होता, त्यामुळे ते असं का करतील? इतर कोणीही त्याची हत्या केली नाही. तो आधीपासूनच आजारी होता असा दावा खान सरांनी केलाय. खान सर म्हणाले की मला काही लोकांचे फोन आले ज्यांनी मला नेपाळमध्ये रोशन सरांच्या भावाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं सांगितलं. क्षणभर माझा यावर विश्वासच बसला नाही. काही वेळ मला समजतच नव्हतं की हे कसं घडू शकतं. जेव्हा लोकांनी मला बातम्या पाठवायला सुरुवात केली तेव्हा मी पूर्णपणे हादरून गेलो. ती बातमी पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रोशन सरांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. मी त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत पुरवायला तयार आहे असं खान सरांनी म्हटलंय. खान सरांनी पुढे बोलताना दावा केला की या प्रकरणात तिसऱ्याच कोणाचा तरी हात असल्याची शक्यता आहे. ते म्हणाले की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट लवकरात लवकर सार्वजनिक केला पाहिजे. आमच्या दोघांमध्ये झालेल्या वादाचा फायदा तिसराच व्यक्ती घेतोय. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी खान सरांनी केली आहे. या प्रकरणावरून आता बिहारमध्ये राजकारणही तापलं आहे. लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी यावरून खान सरांवरती थेट आरोप केले. प्रिन्स यादवची हत्या खान सरांनीच घडवून आणल्याचा दावा तेज प्रताप यादव यांनी केलाय. हा दोन गटांमधला संघर्ष होता आणि ज्या व्यक्तीचा या वादात सहभाग होता त्यानंच ही हत्या घडवून आणली असं तेज प्रताप यादव म्हणाले. याआधी तेज प्रताप यादव यांनी रोशन सरांना प्रिन्स यादवच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी पॅरोल देण्याची मागणीही केली होती. एकूणच काय तर खान सर आणि रोशन सर यांच्यात सुरू झालेला हा वाद आता वेगळ्याच वळणावर पोहोचलाय. रोशन सरांच्या भावाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्यानं खान सरांवरती आरोप केले जात आहेत. पण खान सरांनी सुद्धा हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. या प्रकरणी पोलीस तपासात काय होतं, प्रिन्स यादवच्या मृत्यूचं कारण काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? रोशन सरांनी खान सरांवरती केलेले आरोप खरे असतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.